अमरावती विमानतळाला गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे। प्रजाचक्षू गुलाबराव महाराज विमानतळ असं नाव इथे देण्यात आलेलं आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी होत होती, मात्र आता या विमानतळाला अमरावती विमानतळाला गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे। प्रजाचक्षू गुलाबराव महाराज असं या विमानतळाचं नामांतर करण्यात आलेलं आहे। आजच या विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाचं लोकार्पण केलेलं आहे। आजपासून या विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू झालेली आहे आणि आता या विमानतळाला प्रजाचक्षू गुलाबराव महाराज असं नाव देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर पंजाबराव देशमुख असं या विमानतळाला नाव द्यावं अशी मागणी होत होती। सर्वपक्षीय अशी ही मागणी होती, मात्र आता या विमानतळाचं नाव समोर आलेलं आहे। प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं या विमानतळाला नाव देण्यात आलेलं आहे। अमरावती विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे आणि प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं नाव या विमानतळाला देण्यात आलेलं आहे। फ्लॅगिंग ऑफ झालेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे। या विमानतळामुळे अमरावतीमध्ये विकासाची दारं खुली होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी सुद्धा इथे वाढणार आहेत। एरियल डेमॉन्स्ट्रेशन फ्लाइट आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3 प्रवाशांना आणि त्यानंतर